विदर्भातील किंवा कुठल्या माणसाला मी जर चिपळूणात प्रॅक्टिस करतो आहे आता, तर मी जर पत्ता त्याला पाठवला आणि तो चिपळूणच्या बसस्टँडवर आला तो व्यक्ती, तर त्याला माझ्या घरापर्यंत येण्यासाठी 3-4 लोकांना विचारावं लागणार आहे, बरोबर आहे. तो रिक्षावाल्याला विचारेल की हे अंतर वॉकेबल आहे का, चालत जाऊ की कसं, किंवा तो प्रत्येक टर्नला माझ्या क्लिनिकचा पत्ता किंवा माझ्या घरचा पत्ता विचारेल, गुगल मॅपचा वापर करेल. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा तो वापर करेल आणि तो माझ्यापर्यंत पोचेल. पण जर त्या माणसाला, त्या व्यक्तीला माझ्यापर्यंत पोचताना माझ्या घरी येताना असा जर व्यक्ती भेटला की तो म्हणेल की मी पण तिथेच चाललो आहे, तुम्ही माझ्या गाडीवर बसा, आणि त्या माणसासोबत तो बरोबर आला, तर तो कमी वेळेत माझ्या घरी पोचणार आहे. इकडे तिकडे जायचा त्याचा वेळ वेस्टेज कमी होणार आहे आणि चुकण्याचे चान्सेस जवळजवळ 0 आहेत त्या व्यक्तीचे. तो पोचणार नाही असं नाही, तो 4 लोकांना विचारेल, कदाचित कुठल्या तरी दुसऱ्या चौकात जाईल, तिथे परत तो टर्न घेईल, अशा पद्धतीने चुकामुक होण्याचे चान्सेस आहेत. पण त्या व्यक्तीच्या जर तो मागे बसून आला की जो माझ्याच घराकडे येणार आहे अशा व्यक्तीच्या, तर तो एक्झॅक्ट माझ्या घरातच पोचेल, कमी वेळेत पोचेल आणि चुका होण्याची शक्यता अगदी 0 आहे. तर हा जसा विचार आहे तसाच गामितोचा विचार आहे. जशी पृथ्वी बनलेली आहे, आपणही एक सृष्टीचा एक भाग आहोत आणि सृष्टी निर्माण करताना एक काही फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येही आपण बसतो, सगळे मनुष्य बसतो. आणि तो जो सजीवांचा फॉर्मॅट आहे, ते जे स्वरूप आहे सृष्टीच्या त्या स्वरूपाशी, आपल्या शरीराच्या स्वरूपाशी काहीतरी एक लिंक आहे, काहीतरी एक नातं आहे, असं काहीतरी संघटन आहे त्या स्वरूपामध्ये की जे आपल्या शरीरातील त्या भावपदार्थांच्या संघटनाशी साधर्म्य दाखवतं. आणि ते जे द्रव्य आहे, वनस्पतीचे द्रव्य जे असेल किंवा कुठलंही द्रव्य असेल, खनिज द्रव्य असेल, ते द्रव्य शरीरातील विशिष्ट भावपदार्थांकडे जाण्याची त्याची एक स्वभाव प्रवृत्ती आहे की शरीरातील त्या भावपदार्थावर ते जास्त काम करतं, त्या भावपदार्थाकडे ते जास्त जातं. अशी जी गोष्ट आहे की जी आपण द्रव्य वापरतो, मग ती कुठलीही द्रव्य असतील, ती शरीरातील विशिष्ट भावपदार्थांवर जाण्याकडे त्यांची एक स्वतःची क्षमता असते आणि ती त्या भावपदार्थाकडे जाते. ती क्षमता, ती जाण्याची जी काही क्षमता आहे, जी गती आहे, त्याला आपण गामित्व असं म्हणतो. की एखादा द्रव पदार्थ त्याच भागाकडे जातो शरीराच्या, आणि मग हे वहन करून, चिंतन करून आपण कसं काढायचं की ही द्रव्य त्या भागाकडे जातात. एक तर त्याच्या कार्यकामुकतेवरून, त्याचं जे काही कार्य आहे, ते जे दृश्यमान कार्य आहे त्यावरून तर आपण शोधतोच आहोत, पण बाकीच्या कुठल्या गोष्टी आपण लावता येतील त्याला, अशा गोष्टीचं चिंतन करून मी तुमच्यासमोर हा विषय मांडतोय. तर हे जे साधर्म्य आहे किंवा ही जी गती आहे, ते जे काम आहे ते दोन्ही गोष्टींनी होतं. म्हणजे एक चांगल्या गोष्टींनीही होतं आणि वाईट गोष्टींनीही होतं. म्हणजे आपण जर कंठ्य औषधं बघितली तर त्यांचं गामित्व कंठ्याकडे असेल, तर जे साधर्म्य आहे ते दोन्ही गोष्टींनी होतं. की कंठ्यघ्न अशी औषधं आपण जर बघितली किंवा कंठ्य औषधं बघितली तर दोघांचं गामित्व ही कंठाकडेच आहे, आणि एक कंठ चांगलं करणार आणि एक कंठ खराब करणार आहे अशा दृष्टीने. त्यामुळे गामित्व हे दोन्ही गोष्टीने आपल्याला बघावं लागतं. ती गोष्ट त्या अवयवाकडे जाऊन त्या अवयवाचं भलं करणार आहे की वाईट करणार आहे, त्या अवयवाचे अहितकारक आहे, हितकर आहे, अशा दोन्ही गोष्टीने ते गामित्व पाहावं लागतं. दुसरं गोष्ट असं आहे की त्याच्यात आपण जर भाग पाडले, त्याचे भेद जर केले, तर एक भेद येतो गुणसाधर्म्य असतं. त्याचे मी विस्तार पुढे करणार आहे व्याख्यानामध्ये. दुसरं साधर्म्य एक असतं ते अवयव साधर्म्य, ज्यांना आपण जन्म साधर्म्य बघू शकतो. एक स्वरूप साधर्म्य म्हणून एक आपण भेद करू शकतो, आणि एक वर्ण साधर्म्य असा एक भेद करू शकतो. तर प्रत्येक वेळी एकच द्रव्य एकाच भावपदार्थाकडे, शरीरातील दोषाकडे, दुष्याकडे किंवा अवयवाकडे जाईल असं नाही, तर कधी द्रव्य संयोग पण त्या भावपदार्थाकडे
जातो. जसं रसपाचक आहे तर त्याचं गामित्व रसाकडे आहे, रक्तपाचक रक्ताकडे, अशा पद्धतीचं द्रव्य संयोगाचं पण गामित्व असतं. गामित्व मी तुम्हाला सांगितले की प्रत्येक वेळी गामित्व हा ते द्रव्य त्या अवयवाकडे असलेलं हे त्या अवयवाला हितकरच असेल असं नाही, त्याची कर्म त्याची बदलतात. जसं दही असेल, ते दही अभिषंद निर्माण करतं, त्याचं गामित्व यकृताकडे आहे आणि ते अभिषंद निर्माण करतं. पण तेच पिंपळी जी आहे ती अभिषंद घालवणारी आहे आणि तीही यकृतगामीच आहे. म्हणजे दोघंही यकृतगामी असूनही एक अभिषंद निर्माण करते आणि एक अभिषंद घालवते. अशा पद्धतीने जसं दूध आहे तर दूध हे ओजगामी आहे, ते पटकन ओज वाढवणारं असं द्रव्य आहे. पण तेच विष हे द्रव्य तेही ओजगामी आहे आणि ते ओजाचा नाश करणार आहे. तर अशा दृष्टीने दोन्ही विचार तुम्हाला करावे लागतात. जसं दुधाचं गामित्व रसाकडेही आहे, त्यामुळे स्तन्यही पटकन वाढतं आणि तुम्हाला जर स्तन्य दोष दूर करायचे असतील तर दुधातून औषधं दिल्यास ते लवकर कार्यकारी होतात. अशा पद्धतीने विचार तुम्ही व्यवहारात प्रॅक्टिसमध्ये करू शकता. तर आपल्या शास्त्रात काही व्याधी दिलेली आहेत आणि त्या व्याधीची अग्रगण्य औषधं दिलेली आहेत. जशी चरका दिलेली आहे, अष्टांगहृदयकार आणि एकेरी द्रव्य दिलेली आहेत. तर याचा विचार असा आहे की जर कासामध्ये आपण रिंगणी वापरली किंवा प्रमेयमध्ये आपण शिलाजितू वापरला किंवा रक्तपित्तामध्ये अमृता वापरली किंवा कुष्ठाच्या कारणामध्ये तीळ हे प्रधान सांगितलेलं आहे, असं जे तुम्ही बघाल त्यावेळी एक असं दिसतं की ती द्रव्य म्हणजे रिंगणी जर निदिदिका कासे असं जर सांगितलं असेल तर कासाच्या ज्या काही संप्राप्ती आहेत, कासाशी संबंधित जी काही स्रोतसं आहेत, कासाशी संबंधित जी काही दुष्य आहेत, त्या दुष्याकडे, त्या स्रोतसाकडे, त्या अवयवाकडे जाण्याचं गामित्व त्या रिंगणीमध्ये आहे, असा विचार आपण करू शकतो. तर अशी जी एकेरी द्रव्य प्रयोग आहेत एका विशिष्ट आजारांवर अनेक आहेत, म्हणजे जवळजवळ 42पर्यंत आहेत आणि अशी जी आहेत त्यांचं तुम्ही तसा विचार करू शकता. म्हणजे शिलाजतूचं गामित्व बस्तीकडे असेल किंवा दुष्ट कफ बहुल कफाकडे असेल, द्रव बहुल कफाकडे असेल, अशा पद्धतीने तुम्ही ते विचार करू शकता. म्हणजे बस्तीशी संबंधित कुठला व्याधी असेल तर शिलाजतूसोबत औषधं देणं किंवा हरिद्रा मंजिष्ठा हे मिश्रण जे मेदगामी, मांसगामी, मेदगामी आणि अशा पद्धतीने जे प्रमेयामध्ये वापरलेलं आहे त्या प्रमेयाच्या सगळ्या स्रोतस आणि जे दुष्य आहेत प्रमेयाची त्वचापासून सगळी, त्या गामित्व ते मिश्रण आहे कुठलं, हरिद्रा आणि आवळा. तर ह्या मिश्रणाचा उपयोग तुम्ही प्रमेयासारख्या संप्राप्ती घडणाऱ्या रुग्णांमध्ये ते तुम्ही वापरू शकता. तर जसं कुष्ठ सांगितलं की तिळामध्ये, तर कुष्ठ हा असं द्रव्य डिझाईन केले की तीळ हे असं द्रव्य डिझाईन आहे की कुष्ठाच्या ज्या काही संप्राप्ती असतील, कुष्ठाचे जे काही दुष्य असतील सगळ्यांना दुष्य करण्याचं सामर्थ्य तीळ जर पोटातून घेतले तर ते साध्य होणार आहे. तर अशा पद्धतीने त्या गामित्वाचा विचार तुम्ही करू शकता. म्हणजे तीळ जर असं बघितलं, तीळ मांसगामी विचार आपण त्याचा करू शकतो, रक्तगामी असा विचार करू शकतो. आणि मग कुष्ठग्न औषधं जर तिळासोबत दिली तर ती जास्त कार्यकारी करू शकतो आपण. आणि तशा पद्धतीचे योगही आलेले आहेत. दुसरी गोष्ट, शरीरातला एखादा अवयव ज्या भावपदार्थांनी बनला आहे, ज्या धातूंपासून बनला आहे, त्या धातूंवर जाणारी द्रव्य किंवा त्या अवयवावर जाणारी द्रव्य ही परस्पर एकमेकांची गामित्व करतात. म्हणजे काय की जर आपण रक्तगामी, कफगामी अशी औषधं दिली, म्हणजे रक्त चांगली करणारी, रक्ताचं प्रसाधन करणारी, कफ चांगलं करणारी, तर ती सहसा बस्तीगामी असतात, कारण बस्ती ही रक्त कफ प्रसादात निर्माण होते. किंवा बस्तीगामी जी औषधं आहेत म्हणजे शिलाजितूसारखी अशी जर पकडली तर ती रक्त आणि कफ या अवयवांवर काम करणारी अशी द्रव्य आहे. तसंच कफ आणि शोणित म्हणजे कफ, रक्त आणि मांस अशा तिन्ही ह्याच्यावर काम करणारी जे द्रव्य आहे, असं कुठलं द्रव्य तुम्ही हे केलं तर ते जिभेवर जाणारं असं द्रव्य असतं. किंवा तुम्ही हृदयाला चांगलं करणारी काही औषधं वापरलीस, हृदयाला किंवा रक्ताला रक्तगामित्व काही औषधं वापरलीत, अनंता, सारिवासारखी औषधं तुम्ही वापरलीत, मंजिष्ठासारखी औषधं वापरलीत, तर ते हृदयाशी संबंधित आणि फुफ्फुसाशी संबंधित असं त्यांचं गामित्व असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे फक्त रक्तगामित्व असेल तर ते फुफ्फुसाशी संबंधित असेल, कफ आणि रक्त अशा संबंधित असेल
तर ते हृदयगामित्व असेल. अशा पद्धतीने तो विचार तुम्ही करू शकता आणि व्यवहारामध्ये वापरू शकता. मेदगामित्व, ज्यांचं गामित्व मेदाकडे आहे, म्हणजे आता शिराखंडर आपल्याला चांगल्या करायच्या आहेत, तर शिलाजेतूसारखं औषध जे मेदगामित्व आहे, आणि जर शिरा आणि स्नायूंमध्ये जर शैथिल्य आलं असेल तर ते शैथिल्य दूर करण्यासाठी आपण शिलाजेतूसारखं औषधं वापरू शकतो जे मेदगामित्व आहे. कारण शिरा या मृदूपाकापासून तयार झाल्या आणि स्नायू या खरपाकापासून तयार झाले मेदाच्या. तर अशा पद्धतीने तुम्ही औषधं वापरू शकता. जसं रसगामित्व जी औषधं आहेत, म्हणजे शतावरीसारखं औषधं, हे रसगामित्व असल्यामुळे ते स्तन्यावर काम करतं आणि स्तन्य लवकर वाढतं. मग स्तन्याचे दोष जर तुम्हाला काढायचे असेल तर शतावरीसोबत ती दोषगण औषधं वापरून तुम्ही ते गामित्वाच्या विचाराने ती औषधं तुम्ही वापरू शकता. किंवा साक्षात दूध, जे सामान्य सिद्धांतानुसार दूधच आपण जर दिलं आणि तर ते स्तन्यावर जाणार आहे आणि त्याच्यासोबत जर आपण स्तन्य दोषातली काही औषधं टाकली तर तेही त्या दृष्टीने डायरेक्ट आपल्याला ती जी चिकित्सा आहे ती मिळणार आहे. तसंच मांसावर जाणारी औषधं, म्हणजे सपोज गूळ आहे, तर खराब गूळ असेल तर तो परत कुष्ठ निर्माण करतो, गुळाचं अतिसेवन कुष्ठ निर्माण करतं. ही मांसगामित्व औषध आहेत. आजा मांस हेही मांसगामित्व सामान्य सिद्धांतानुसार. तर ही जर विकृत पद्धतीने घेतली गेली तर त्वचा खराब होणार आहे. पण त्याच औषधांबरोबर सर त्वचेची औषधं तुम्ही म्हणजे त्वचा चांगली करणारी औषधं जर दिलीत तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळणार आहेत अशा पद्धतीने. आणि गामी जी औषधं आहेत ती साक्षात दंतावर काम करणारच आहेत, हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. तर अशा पद्धतीने जी द्रव्य एकेरी द्रव्य व्याधींच्या हिशोबाने जी दिलेली आहेत ती त्या स्रोतसांची, त्या धातूंची आणि त्या दुष्यांची गामी असतात. जसं ज्वरामध्ये जर स्वेदग्न औषध दिली तर ती त्वग्गामित्व त्यांच्यामध्ये जास्त असतं. आता हे सगळ्याच औषधांना सरसकट नियम लागेल असं नाही. हा एक विचार आहे आणि तुम्ही जेवढा करा आणि जेवढा प्रॅक्टिसमध्ये वापराल तेवढा तो गरजेचा आहे. म्हणजे तुम्ही जर रक्त चांगलं करायचं, रक्तपाचकासोबत देणं औषध म्हणजे घोटलीत किंवा भावना दिलीत आणि तर तुम्हाला जास्त रिझल्ट मिळाले, अशा पद्धतीने तुम्ही ते विचार करायचे. हे नंतर तुम्ही विस्तार करायचा आहे. हे मी सांगतोय तो फक्त एक संक्षेपाने तुम्हाला विचार सांगतोय. जसं अतिसारामध्ये जी औषधं असतील तर ती आंतरगामी अशी औषधं आहेत. म्हणजे उद्या आंतरामध्ये काही दृष्टी झाली, नेक्रोसिस झालं आंतरामध्ये, किंवा काही आंतराशी संबंधित कुठल्या वेगळ्या व्याधी असतील, त्या अनुक्तही असतील, म्हणजे कार्सिनोमासारख्या व्याधी असतील आंतराचे, रेक्टमचा CA किंवा असे काही असतील, तर त्या अनुक्त व्याधींसाठी हे तुम्हाला विचार करावे लागणार आहेत. अतिसारातली अशी औषधं अतिसारातली औषधं तुम्हाला काढून त्याची चिकित्सा करता येण्यासारखं आहे की जे त्या पद्धतीने विचारशास्त्रात केलेले आहेत. नंतर रससाधर्म्य हा विचार आहे जो नेहमी आपण रेग्युलर करतो, त्यात काही मोठा विचार नाही आहे. तर मधुर रसाची औषधं शुक्रगामी आहेत. म्हणजे मधुर रसासोबत जर कुठली औषध दिली तर शुक्राची वृद्धी होणार आहे, शुक्राकडे जाणारी औषधं आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही ती दृष्टी दूर करू शकता. म्हणजे मधुराबरोबर जर तुम्ही काही शुक्रशोधक गण दिलीत तर तुमचं कार्य लवकर होणार आहे आणि आपण काही दिलीत तर अधिक काम लवकर होणार आहे. म्हणजे कमीत कमी औषधांमध्ये जास्त विचार केलात तर कमी औषधांमध्ये चांगले रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही ती शुक्रगामी औषधं मधुर रसाची वापरू शकता. किंवा गुडसाधर्म्य पण विषय आहे की स्निग्ध गुणाची औषधं ही शुक्रगामी असतात. म्हणजे तुपासोबत जर तुम्ही कुठला कषाय रसाचं औषध दिलं किंवा त्रिफळाघृत असं तुम्ही जर आपण काय दिलं तर ते कफज शुक्र दोषावर अतिशय चांगलं काम करणार आहे. आलं लक्षात. त्यामुळे हे गामित्व ह्या हिशोबाने पण बघावं लागतं. हे त्रिफळाघृत म्हणा किंवा अशी तुपं आलेली आहेत शुक्रशोधन गणामध्ये, शुक्रशोधन व्याधींमध्ये की ती स्निग्ध म्हणजे तुपाने सिद्ध केलेली अशी हे आहेत. तर हे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. जसं प्रमेयामध्ये त्रिफळाघृत आलेला आहे, कषाय रसांनी सिद्ध केलेली तूप आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तो विचार आहे. आणि तुमचा धातू कसा आहे, म्हणजे धातू जर उष्ण असेल तर उष्ण गुणात्मक द्रव्यही साधारणतः रक्तगामित्व काम करतात. मंजिष्ठा असेल उष्ण गुणाची अशा पद्धतीने. आणि बरोबर शीतगुणाचीही बरोबर बोललो तुम्हाला की अपोजिट गुण जरी असला तरी तो त्या गामित्वाकडे जाण्याचा त्याचा विचार असतो. नंतरचा एक मोठा विचार आहे जो व्यवहारात दिसतो तो म्हणजे की अवयव साधर्म्य जे असतं. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये ज्या काही सजीव गोष्टी आहेत, जी झाडं आहेत आणि मनुष्य आहे, त्यांचे अवयवांमध्ये साधर्म्य आहे. म्हणजे झाडाला त्वचा आहे, झाडाला पान आहे, झाडाला फळ आहे, झाडाला तोंड आहे, म्हणजे त्याचे मूळ आहेत. लक्षात. अशा पद्धतीने हे सगळे अवयव आहेत झाडांचे.
आणि मग त्याच्याशी सधर्म केलं तर झाडाची साल ही आपल्या त्वचेकडेच गामित्व असतं. झाडाच्या सालीचं गामित्व हे त्वचेकडे असतं. तुम्ही पंचवल्कलाने धावन करता आहे ना, आणि त्याला चांगले रिझल्ट मिळतात. ते वल्कल वापरता तुम्ही, झाडाची साल वापरता, त्याचं साधारणतः गामित्व त्वचेकडे असतं. हा नियम मला अपवाद येणार, पण हा जनरलाइज नियम सांगतो तुम्हाला मी. झाडाचा चीक जो आहे तो रक्तगामित्व असतं त्याच्याकडे, तो साक्षात झाडाचं रक्त आहे ते, आणि आपल्या रक्ताशी ते हे करतं. जसं झाडाचं बी आहे ते शुक्रबीजासारखं काम करणार. त्याच्यात पुनरुत्पत्ती, नवीन झाड निर्माण करण्याची शक्ती आहे त्या बीजामध्ये. आणि अशी शक्ती नसलेल्या पुरुषांमध्ये, व्यंधत्व असलेल्यांमध्ये अशा आपण बी वापरतो. त्याचं साधं उदाहरण, जे नेहमीचं उदाहरण आहे तर ते कवच बी किंवा माश ही त्याची कॉमन उदाहरणं आहेत, आणि ती आपल्याला व्यवहारात दिसतात. तर असं हे बीजगामित्व त्या बीजामध्ये येतं. आणि विरुद्ध पण येतं, म्हणजे गुंजा बी वापरलं तर व्यंधत्व येतं, शुक्राचा नाश होतो. असेही विषयुक्त द्रव्य, तेही बीजच आहे, आणि ते साक्षात त्या पुरुष बीजावर जाऊन व्यंधत्व निर्माण करतं. तर अशी काही अनुभूत योग आहेत. गुंजेबरोबर शुक्रवर्धक औषध दिलेली अशी योग आहेत. ते अगदी सुपर विचार आहेत, एकदम वरच्या लेवलचे. तर अशा पद्धतीने गामित्वाचा विचार उलट्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फळाचं जे मांस आहे, झाडाचं जे फळ आहे आणि फळाचं जे मांस आहे, त्या मांसाचं गामित्व आपल्या शरीरातल्या मांसाशी असतं. जसं हिरडा आहे, तर हिरड्याचा आपण मांस यूज करतो, ती पूर्ण बियाच्या वरचं सगळं यूज करतो, आणि हिरडा हा मांसगामी आहे, मांसाचा अग्नी वाढवणारं द्रव्य आहे. मनुका ते पूर्ण मांसयुक्त आहे, त्याने मांसधातू चांगला वाढतो. खारीक असेल, अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्ही देऊ शकता जी मांसगामित्व आहे, ज्याच्याने मांस वाढतं. तर मांसाकडे जाण्याची त्यांची सहज प्रवृत्ती असते. तर अशी सगळे विचार आहेतच. शिवाय पान, झाडाचं पान हे जे त्याचं फुफ्फुसच आहे, तो ज्याचं फोटोसिंथेसिसच्या पानाद्वारे होतं ते सगळं पान, आणि आपलं फुफ्फुस हे एकत्र जर बघितलं तर पानाचं गामित्व हे फुफ्फुसाकडे जास्त जातं. मग तुम्ही एक हे आहे अनुभूत योग की सागक्षार, म्हणजे सागक्षार म्हणून योग आहे. सागाचं जे पान आहे ते तुपाच्या दिव्यावर जाळायचं, आणि ते पानाचं जे राख आहे ती मधाबरोबर चाटली असता फुफ्फुसातला कफ एकदम कमी होतो. तर हे गामित्व आहे. सागाचं पान जर तुम्ही चेचलं आणि असं हे केलं तर लाल लाल निघतं, म्हणजे शोणित फेन फुफ्फुस जे आहे ते अगदी साधर्म्य. त्याची जर रचना बघितलं तरी अल्विओलाची रचना तुम्हाला दिसेल पानांवरची. तर हे साधर्म्य, अवयव साधर्म्याने पण तुम्ही त्या द्रव्याचा विचार करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडे फुफ्फुसाशी संबंधित कॅन्सर अशा पद्धतीचा जर रुग्ण असेल तर कासात जी आपण औषधं वापरतो, म्हणजे रिंगणी जर वापरायची असेल तर रिंगणीच्या पानांचा वापर करून बघा, त्या पानांचा रस काढून त्या पद्धतीने बघा. अडुळशाच्या पानांचा रस तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने तो विचार तुम्ही करू शकता, जेणेकरून ते गामित्व त्या हिशोबाने जाईल. नंतर शास्त्रामध्ये कुठल्याही गोष्टीला अशी उपमा दिलेली आहे. कुठल्याही अवयव सांगायचा झाला तर हृदयाला कमळाची उपमा दिलेली आहे, किंवा सशाच्या रसाला आर्तवाची सशाच्या सशाच्या रक्ताला उपमा दिलेली आहे. सशाच्या रक्ताची उपमा ही रजाला दिलेली आहे. अशा पद्धतीच्या उपमा दिलेल्या आहेत. तर ह्या उपमा देताना गामित्वाचाही विचार कधी केलेला दिसतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी कमळाचे कल्प काही बनवतात तर ते हृदयगामी जास्त जातात, आणि कमलनाल क्षार असेल तो जो ब्लॉकेजमध्ये अतिशय चांगला उपयोगी पडतो. तर असं हेही गामित्व तुम्ही विचार करू शकता. किंवा सशाचं रक्त हे रजगामी आहे, म्हणजे रजाची संबंधित दोष, रजाचा क्षय अशामध्ये तुम्ही सशाचं रक्त वापरणं, किंवा इंद्रगोप किड्यांचा योग तयार करून त्या पद्धतीने तो वापरणं, अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. गर्भाशयाचा आकार हा माशासारखा सांगितला आहे, रोहित माशासारखा. तर तो माशासारखा सांगताना मत्स्याचा संबंध गर्भाशयाशी आहे. मत्स्य आहार स्त्रियांना करायला सांगितलं आहे, आणि त्याने बऱ्यापैकी रजदोष जातात. आणि अशा पद्धतीने तो मासे आणि गर्भाशय आणि स्त्री असा संबंध तो जोडलेला आहे. किंवा विड्याचं पान असेल ते हृदयाच्या आकाराचं आहे, आणि तुम्ही तो नागवेलीचे योग वापरताच तुम्ही, तर ते त्याचं गामित्व हृदयाकडे दिसतं आपल्याला. किंवा शतावरी बघा शतावरीच्या मुळ्या आहेत त्या मॅमरी ग्लँडसारख्या आहेत, आणि त्याचं गामित्व शतावरीचं रसाकडे आहे, स्तन्याकडे आहे.
स्तनाकडे आहे, अशा पद्धतीने त्याचं गामित्व आहे. अक्रोड ही मज्जा आहे, तर ती मज्जेचं गामित्व त्या मज्जेकडे आहे. अक्रोडाने बुद्धी वाढते, बुद्धी हे मज्जेचं स्थान आहे. अशा पद्धतीने अक्रोड तुम्ही वापरतो आपण. किंवा वृषण, साक्षात अजावृषणाच्या बस्त्या दिल्या जातात शुक्रवृद्धी करण्यासाठी, आणि त्याचं सुंदर गामित्व म्हणजे मी वापरले आहे म्हणून मी सांगतो की त्याचं सुंदर गामित्व त्या ह्याच्याकडे असते, वृषणाकडे. आणि स्पर्म न होणं, स्पर्म निर्माणच न होणं, ॲझोस्पर्मिया असेल किंवा बाकी स्पर्मचे कुठलीही व्याधी असतील, तर ते जनरेशन होण्याचं काम हे अजावृषणाची बस्ती जी आहे, बोकडाचं अजावृषणाची बस्ती जी आहे ती अतिशय चांगली काम करते. परत यकृताचं गामित्व यकृताकडे आहे. हे सामान्यच आहे की अजा यकृत जे आहे, बकरीचं यकृत जे आहे त्याचं गामित्व आपल्या यकृताशी आहे. ते यकृत जर खाल्लं तर रक्तवृद्धी अतिशय जोरात चांगल्या प्रमाणात होते. यकृताशी संबंधित यकृताला चालना मिळण्याचं काम ते अजा यकृत अतिशय सुंदर पद्धतीने करू शकतं. यकृत पिपली जी आहेच योग आपल्याकडे. अशा पद्धतीने क्रव्याद मांस सांगितलेलं आहे. जे मांस वाढवायचं आहे त्यांनी क्रव्याद मांस खावं, की जो असा प्राणी आहे जो फक्त मांस सेवन करतो आणि मग मांस त्याच्या शरीरात मांसाने इतक्या चांगल्या प्रमाणात आहे की तो मांस ते पचवतो आणि परत त्याचं मांस तयार करतो. तर अशा पद्धतीने ते क्रव्याद मांस सांगितलेलं आहे. हे मांसाच्या हिशोबाने गामित्व आहे. तर हे सगळे विचार तुम्हाला करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये आणि प्रॅक्टिक्समध्ये त्याचा वापर करून त्याच्यासोबत औषधं देऊन ते विचार तुम्ही त्याचं गृहण करून आणि त्याच्यात भर पाडू शकता. रक्ताने रक्ताची वृद्धी होते, तुम्हाला माहिती आहे. दुधाने स्तन्याची वृद्धी होते, दुधाचं गामित्व त्या दृष्टीने. त्यामुळे सुंठ सिद्ध दूध देणं हे स्तन्यदोष घालवण्यासाठी अतिशय चांगलं काम करतो. अष्टिशृंखला एक वनस्पती आहे, जी पूर्ण हाडासारखी आणि सांध्यांसारखी दिसते आणि ती हाडाच्या सांध्याला त्याला लेप लावतात, फ्रॅक्चरमध्ये त्याचा लेप कामाला येतो. अशा पद्धतीने ती अस्थिशृंखला वापरतो आपण. गर्भाशय जे हे आहे, नारळाचं पाणी जे आहे ते अम्नायोटिक फ्लुइडशी साधर्म्य हे करतं. तो जर नारळाचा गर्भ पकडला, गर्भाशय पकडला, त्याच्यात असलेलं पाणी हे अम्नायोटिक फ्लुइड हे असतं. तर पक्व नारळ जो आहे ते पाणी पिल्यानंतर अम्नायोटिक फ्लुइड ज्याच्यात कमी आहे तर त्याचा उपयोग होताना दिसतो व्यवहारामध्ये. तर इतकं ते साधर्म्य स्वरूप साधर्म्य आहे. जसं लाजाळू ही स्पर्श, लाजाळूचा अतिशय चांगला तुम्हाला हे करतो की ती स्पर्शगम्य तिचं चांगलं आहे. तर ज्याच्यामध्ये सुप्ती हे लक्षण आहे, ज्याच्यात स्पर्श कळत नाही ज्या व्यक्तीला, त्या व्यक्तीला तुम्ही लाजाळूच्या भावना दिलेली औषधं अशी वापरू शकता किंवा त्या पद्धतीने त्याचे विचार करू शकता. त्याचं तेल बनवून लावायला देणं किंवा त्याचे ते द्रव्य हे करणं, अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. ज्याच्यात संज्ञाहानी आहे किंवा ज्याच्यात रक्तधातू चांगला तयार झालेला नाही, त्याच्यात रक्त तेल लावायला दिलं जातं की म्हणजे बोकडाचं रक्त आहे त्याच्याने सिद्ध करायचं तेल, आणि ते तेल अंगाला लावलं की रक्तधातू अतिशय चांगला होतो, त्याचं ब्रहण होतं आणि ते लवकर पचन होतं त्या तेलाचं भाजक पित्ताद्वारे. तर असं रक्ततेल पण तुम्ही बनवून हृदयाच्या पेशंटना किंवा रक्ताशी संबंधित पांडुरोगाच्या पेशंटना, पांडुजन्य हृदरोगाच्या पेशंटना ते देऊ शकता. शृंगभस्म दिलं जातं, ज्याचं गामित्व अस्थिकडे आहे. हृदयाच्या अस्थी अशा पद्धतीने पण हृदयाचा अस्थि धातू अशा पद्धतीने पण ते गामित्व तुम्हाला देता येतं. आणि त्या शृंगाबरोबर वेगवेगळी औषधं, आता अस्थि विकृती असेल, विद्रदी असेल, कुठल्या तरी अस्थिमध्ये विद्रदी अशी आली असेल तर ती गामित्व देताना तुम्हाला एकतर अस्थिमज्जा पाचकासोबत ते औषधं द्यावीत किंवा शृंगभस्मासारख्या औषधांसोबत ते औषध दिलीत तर लवकर ते काम होणार आहे. वडाच्या पारंब्या आहेत, बघता तुम्ही, त्याच्या पारंब्याने जे सिद्ध तेलं बाजारात मिळतात, वटजटादी तेल जे म्हणतात, ते साधर्म्य केसांशी आहे आणि केस वाढताना सरळ सरळ व्यवहारामध्ये ते दिसतं. तर इतकं साधर्म्य असल्यावर आपण काहीतरी उहन करून ती शोधणं गरजेची आहेत. निसर्गातील भावपदार्थ आणि शरीरातील भावपदार्थांचं शोधणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर तेवढे ते प्रयोग झाले पाहिजे. शास्त्रामधील त्याला कुठे कुठे कसे रेफरन्स आहेत, त्याचा रसगुण विपर्यय काय आहे, अशा पद्धतीने ते शोधून त्याचा प्रॅक्टिसमध्ये वापर करून तुम्हाला कमी औषधात कमी वेळात जास्त रिझल्ट देता येणं शक्य आहे. आता थोडक्यात संपवायला बघतो मी. तर वर्ण साधर्म्य पण आहे की रंगाशी साधर्म्य पण असतं. जर लाल रंग असेल तर तो रक्तगामी आहे, म्हणजे लोहभस्म आपण ह्याच्यात वापरतो किंवा लाल रंगाची फळं खायला सांगतात रक्त वाढवण्यासाठी, अशा दृष्टीने. पिवळा रंग हा कामला, त्या व्याधीशी गामित्व करणारा आहे. पांढरा रंग हा शुक्र असे गामित्व करणार आहे. जी पांढरी द्रव्य आहेत
ती एकतर शुक्राचा नाश करतात, नाहीतर शुक्राचं वर्धन करतात. मग दूध असेल, तूप असेल, शुक्राचं वर्धन करतील. चुन्यासारखी द्रव्य असेल, शुक्राचा नाश करतील, किंवा अशा पद्धतीचं. नाहीतर ते शुक्राचं शोधन करतात, समुद्रफेण्यासारखी द्रव्य पांढरी. तर अशा पद्धतीने ती शुक्रगामित्व त्यांचं दिसतं. आता हा रंगानुसार कसं गामित्व दिसतं जर तुम्ही विचार कराल की हे कसं काय सर दिसतं, तर लक्षात ठेवा कुठलाही रंग हे सगळं बनलं आहे हे पंचमहाभूतांपासूनच बनलं आहे. आणि ह्या पंचमहाभूतांचं परमिटेशन कॉम्बिनेशन होतं आहे. त्या प्रत्येक महाभूताचे गुण आहेत. म्हणजे पृथ्वीचा गुण आहे, तुम्ही जर ऋग्वेद वाचाल, त्यातलं अग्निसूक्त वाचाल, तर अग्नी कसा आहे सांगितलं आहे. तर त्याच्यात अग्नीचं वर्णन केलं आहे, अग्नीचं स्वरूप कसं आहे, अग्नी कसा दिसतो, त्याचे सिनॉनिम्स काय, अशी सगळी दिलेली आहेत वर्णनं. तर ह्या पंचमहाभूताचे स्वतंत्र गुण आहेत, स्वतंत्र रंग आहेत. जसे पृथ्वी महाभूताचा काळा रंग असेल, वायूचा राखाडी रंग अशा पद्धतीचा काळसर राखाडी रंग असेल, तांबडा रंग, निळा रंग हा अग्नीचा रंग असेल, लाल रंग अशा पद्धतीने. तर हे रंग दिलेले आहेत त्या महाभूतांच्या परमिटेशन कॉम्बिनेशनमुळे. रंगामध्ये पण परमिटेशन कॉम्बिनेशन होतं. आणि हे सगळे रंग ते पदार्थ म्हणजे त्या द्रव्यामध्ये असलेले रंग ते त्या महाभूतांची अभिव्यक्ती करतात त्या पदार्थांमध्ये. त्यामुळे आपल्याला जेव्हा लाल रंगाची पदार्थ आपण खातो त्यावेळी रक्तवृद्धी वाढताना दिसते. तर हे त्या दृष्टीने पंचमहाभूतांच्या दृष्टीने सगळं घडतं. आणि दुसरे विचार तुम्ही करू शकता की जी मज्जागामी द्रव्य आहेत, जी मज्जेकडे जाणारी द्रव्य आहेत, ती मज्जेतून उत्पन्न झालेला जो अवयव आहे, मग तो बुद्धी असेल नाहीतर चक्षु असेल, तर ते चक्षुगामीही असतात ती द्रव्य. आणि मग मज्जेवर चक्षुवर जर काम करायचं असेल तर मज्जागामी द्रव्यांमध्ये औषधं देणं, त्याच्यासोबत औषध देणं, त्याचा विचार करणं, हे सगळे विचार तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये तुम्ही करू शकता. नंतर आरशामध्ये तुम्ही बघितलं की पाठा हा गुदगामी आहे. ज्यावेळी तुम्ही आरशाचा पेशंट तुमच्यासमोर येतो तर तो पेशंट जर तो रक्तज आरशा असेल, रक्त पडत असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत मोचरस आणि पाठा असं कॉम्बिनेशन दिलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. तो शूलयुक्त असा पेशंट असेल तर तुम्ही अजमोदा, बिल्व आणि पाठा असं कॉम्बिनेशन दिलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की हिरडा हा मांसगामी आहे, पाठा हा गुदगामी आहे. हे दोन कॉम्बिनेशन्स तुम्ही बाकीच्या सगळ्यांबरोबर वापरलीत अभ्यास करून, म्हणजे मोचरस कधी वापरायचा, कुटच कधी वापरायची, दारवी कधी वापरायची, हे सगळे विचार करून वापरलीत तर तुम्हाला कुठलीही महागडी औषधं वापरावी लागत नाहीत. अगदी चांगल्या विचार करून स्वस्त औषधांमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट देता येतात. तुळस तुम्हाला कफावर काम करणारी द्रव्य माहितीच आहे की तुळशीचा काढा बिळा देतात. तर ते पान आहे, फुफ्फुसाशी कामित्व असणारं घटना आहे ती. त्यामुळे तिचा काढा पिणं, ते खाणं हे फुफ्फुसासंबंधीच्या ज्या काही व्याधी आहेत त्याच्यात उपयोगी पडते. कफच्या व्याधी असतील, फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये तुम्ही तुळस खायला देता. तर अशा पद्धतीने हे विचार तुम्ही करू शकता. गामित्वाचा विचार भावना या हिशोबाने होतो. त्या द्रव्यांची ती भावना दिली जाते. ही तुम्हाला सगळं माहितीच येते की मी काही घेत नाही. तर प्रत्येक द्रव्याला त्या द्रव्याची भावना देऊन त्याचं गामित्व बदलण्याचा कल शास्त्रकारांमध्ये आहे, ग्रंथकारांमध्ये आहे, रसशास्त्रींमध्ये आहे. तर तो कल लक्षात घ्या आणि त्यामुळे गामित्व त्या पद्धतीने विचार करा. दुसरी द्रव्य संयोग एक दिलेलाच आहे आपल्यामध्ये की रसगत ज्वर, रक्तगत ज्वर, मांसगत ज्वर, मेदोगत ज्वर, अस्थिगत ज्वर, मज्जागत ज्वर अशा पद्धतीचे, शुक्रगत ज्वरही काही सुश्रुताने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ज्वर दिलेले आहेत आणि त्यांची द्रव्य दिलेली आहेत. इंद्रियोपटल कुटकी दिलेली असेल रसगत ज्वरामध्ये, किंवा रक्तगत ज्वरामध्ये जे काही कॉम्बिनेशन्स आहेत, रक्तपाचक जे आहे, पटोल, सारिवा, मुस्तापाठा, कुटकी जे काय आहे ते तो द्रव्य संयोग जो आहे तो त्या धातूंचा अग्नी वाढवून त्या धातूंकडे गामित्व त्याचं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता की रसाचं गामित्व, तुम्हाला रक्तावर काम करायचं असेल, कुष्ठ असेल व्याधी, तर तुम्ही रक्तपाचक, मांसपाचक अशा 2 पाचकांचा वापर करून त्या कुष्ठानुसार औषध देऊ शकता. किंवा शुक्रावर काम करायचे तुम्हाला तर अस्थिमज्जा पाचक देऊन तुम्ही शुक्रावर काम करू शकता. मांसावर काम करायचं असेल, मांसज, अर्बुद असे काही असतील तर मांसपाचक देऊन तुम्ही त्याचं लेखन करा. किंवा त्या धातूचा अग्नी वाढवून त्या धातूकडे जाणारे गामित्व संयोग देऊन तुम्ही त्या गोष्टीचा वापर करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला चिकित्सेमध्ये अचूकता निर्माण करण्यासाठी, वेग निर्माण करण्यासाठी, शीघ्र गामित्व होण्यासाठी आणि धातू वैषम्य दूर करण्यासाठी अशा पद्धतीने करू शकता तुम्ही. इवन तुम्ही कुठले ऑपरेशन जर करायचे असतील, कुठलीही टॉमी करायची असेल, हेस्ट्रेक्टॉमी करायची असतील,
किंवा वृक्क निर्हरण करायचं असेल तर तुम्ही त्या त्या अवयवाची गामित्व असणारी औषधं वापरून त्या त्या अवयवाला बल देऊ शकता. असा विचार तुम्ही करू शकता. ब्लॅडर काढायचं यकृतगामी औषधं तुम्ही काही वेळा वापरू शकता. वृक्क काढायचं असेल तर मेद रक्तगामी अशी औषधं तुम्ही वापरू शकता आणि ती औषधं देऊन मग ती टॉमी करणं किंवा ती टॉमी केल्यानंतर ती औषधं वापरणं असे वेगवेगळे विचार तुम्ही स्वतःच्या बुद्धीने युक्तीने ते विचार करू शकता. प्रश्न आलेला हां, रसाग्नी आणि मांसाग्नीवर काम करणारी द्रव्य. तर सांगतो, सगळं सांगतो. तर ही गामित्व जो विषय आहे तो एकाच अँगलने तुम्ही बघू नका. म्हणजे काय आहे की मी तेवढाच विचार करून सगळं केलं असं नाही, बाकीचेही खूप विषय आहेत, पण हा विषय ह्यासाठी आहे की तुम्हाला चिकित्सेमध्ये सौकर्य यावं. आता रसदृष्टी कशाने झाली आहे हे तुम्हाला शोधून काढावीच लागणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला द्रव्य निवडावीच लागणार आहेत. गामित्व हा हिशोब आहे की तुम्हाला त्या द्रव्यांमध्ये त्या द्रव्यांसोबत जाणारं असं एक द्रव्य संयोग असा तुमच्या शास्त्रकारांनी दिलेला आहे. म्हणजे रसावर काम करायचं असेल, रसाग्नीवर काम करायचं आहे आणि तो रसाग्नी हा कफाने आवृत्त झालेला आहे असं जर तुम्ही म्हटलात, म्हणजे जठराग्नी जर कफाने आवृत्त झाला आहे असं जर तुम्ही म्हटलात, तर रसपाचकासोबत विश्व देणं किंवा दीपनीय औषध देणं असं ते द्यावं, अशा पद्धतीने द्यावं. आता पाचकं किती दिवस द्यावीत हे बघा, हे सगळे विषय वेगवेगळे आहेत. म्हणजे हा काय गामित्वाचा विचार तरी पण सांगतो. पाचकं कधी द्यावीत, पहिली आमावस्था असली पाहिजे. आमावस्थेची लक्षणं काय, श्रोतरोध बलभ्रंश गौरव अनिल मूढता ही जी सगळी लक्षणं आहे. म्हणजे जर रसगत असेल तर गौरत्वम दैनम उद्वेगम सदनम शरद रोग ही रसाची लक्षणं आहेत, रसगत आमाची. तर ती त्या धातूंची आमाची लक्षणं कमी झाली की पाचकं बंद करावीत. जोपर्यंत आम आहे, आमाची लक्षणं आहेत, तोपर्यंत पाचकं द्यावीत. लक्षात आलं का. साम वात असेल तर ती आमाची लक्षणं कमी झाली तर तुम्ही तो वाताची बंद करू शकता. साम पित्त असेल, आंबट पाणी येतं आहे, त्या पाण्याला घाण वास येतो आहे, तो घाण वास बंद झाला की तुम्ही ते पाचक बंद करू शकता. साम कफ असेल तर कफाला जे तंतू येत आहेत, घाण वास येतो आहे, तो घाण वास बंद झाला, त्याचं जे पिच्छिलत्व बंद झालं तर तुम्ही ते औषध बंद करू शकता. जोपर्यंत पाचन होत नाही तोपर्यंत पाचकं द्यायची, साधा नियम. रसाग्नीवर काम करणारे अनेक द्रव्य आहेत. आता हे रसक पाचकच द्रव्य जे साक्षात रसावर जाणारं कॉम्बिनेशन आहे. रसगत आमाशी संबंधित कॉम्बिनेशन आहे. रसगत आम ते कसं दूर करणार आहे, रसाग्नी वाढवून काम करणार आहे. मग तिथे तुम्ही अग्निवर्धनाचे आणि द्रव्य ॲड करू शकता. रसावर काही तुम्हाला जे काही पेशंट कसा आहे, त्याचे हेतू कसे आहेत आणि व्याधी कसं आहे त्यानुसार तुम्ही ते सगळे विचार करणार आहात. आणि लक्षात, रसाला बल द्यायचं असेल तर रसपाचकासोबत तुम्ही शतावरी देऊ शकता किंवा असे सगळे विचार जे आहेत ते तुम्ही करू शकता. हे विचार म्हणजे ठिणगी पेटवणं यासाठी हा आत्ताचा खटाटोप होता. ह्याच्यात तुम्ही वहन करायचं आणि वेगवेगळे तुम्ही कल्प शोधून काढा, त्याचा त्या पद्धतीने विचार करा. एखादं द्रव्य देताना आपल्याला कुठल्या अवयवावर द्यायचं आहे, कुठल्या दुष्यावर द्यायचं आहे, अशा पद्धतीने तो विचार तुम्ही करा. मग ते दुष्य कुठल्या भावपदार्थांपासून बनले आहेत, मग त्या भावपदार्थांची कुठली द्रव्य आहेत, मग त्या द्रव्यांचं पांचभौतिकत्व काय आहे, हे असे सूक्ष्म जेवढे विचार तुम्ही करत राहाल तेवढं तुमच्या प्रॅक्टिसमधील औषधं कमी कमी होत जाणार आहेत आणि तुमचे विचार वाढत जाणार आहेत. आणि विचार वाढत गेले की कमी औषधात तुम्हाला खूप काही गोष्टी करता येणार आहेत. तर हे शक्य आहे जर आपल्या द्रव्य सिलेक्शन हे योग्य असेल तर. इथपर्यंत मी बऱ्यापैकी हे सांगितलं तुम्हाला गामित्व, जे सगळ्या दृष्टीने त्याचा विचार सांगितला की तो स्वरूपभेदाने असेल, गुणभेदाने असेल, अवयवभेदाने असेल, वर्णभेदाने असेल, अशा सगळ्या भेदाने तो, किंवा व्याधीभेदाने असेल, एखाद्या व्याधीतलं एखादं द्रव्य अशा भेदाने असेल, तर त्या सगळ्या दृष्टीने तो विचार तुम्ही करू शकता. आणि काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. हा एक विचार आहे. त्रिफळा साधं द्रव्य आहे. त्रिफळा हे द्रव्य मधु आणि घृतासोबत असं जर द्रव्य संयोग दिला तर ते चक्षुगामी होतं, नाही का. त्यामुळे हे द्रव्य तुम्ही वापरू शकता. निर्गुंडी हे मज्जागत वाताचं शमन करणारं द्रव्य आहे, ते तुम्ही चक्षुच्या वातज रोगात वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मज्जा ज्या ह्याच्यामध्ये आहे ती द्रव्य तुम्ही त्या हिशोबाने घेऊ शकता. बदाम हे मज्जागामी आहे. तर चक्षुमध्ये असलेलं शैथिल्य, चक्षुमध्ये असलेलं
वातजे चक्षुविकार हे तुम्ही बदामाने कवर करू शकता. इव्हन त्याच्या जर तुम्हाला संत्रपण करायचं असेल तर. आता दाखवतील अपोजिट गुण कसे सेम गामित्व दाखवतील. तेच सांगतोय मी. ज्यावेळी शुक्राचं शोधन करायचं असेल त्यावेळी कशा रसं सांगितलेली आहेत आणि तेही शुक्राचं शोधन करतात. लक्षात येते का तुमच्या? हे विचार जरा चिंतन करून आणि हे करण्यासारखे विचार आहेत. जसं कवचबी हे सांगितलेलं आहे, शुक्रावर जाणारं द्रव्य सांगितलेलं आहे. तर गुंजाबी तेही शुक्रावर जातं, पण ते त्याचं काम वेगळं आहे. तर असे दोन्हीही म्हणजे गामित्व हे दोन्ही हिशोबाने घेता येतं. कंठघ्न द्रव्य आली, चक्षुघ्न द्रव्य आली, लक्षात, ही सगळी शुक्रघ्न द्रव्य आली, अशी द्रव्य आहेत. त्यांचं गामित्वही त्या हिशोबाने आहेत. त्यामुळे तीळ जरी पोटातून कुष्ठकर असला, तीळ जरी पोटातून कुष्ठकर असला, कुष्ठ त्याने वाढत असला, तर काही द्रव्य ही तिळाबरोबर दिलेली आहेत कुष्ठामध्ये. किंवा कृमी, जर गुड हा कृमीकारक असेल तर विडंगासारखी द्रव्य ही गुडाबरोबर दिलेली आहेत आणि त्याचं कार्य लवकर होतं, चांगलं होतं. लक्षात. त्यामुळे उलटी द्रव्य चांगल्या गोष्टीबरोबर पण वापरून ते काम करता येतं तुम्हाला. अर्थात त्याच्यात युक्तिप्रमाण आहे, बुद्धिप्रमाण आहे, सारासार सगळा विचार आहे, द्रव्याचा गुणकर्मांचा विचार आहे, हा सगळा विचार आहे, तो करायचा आहे तुम्ही. हा फक्त एक विचार तुमच्यासमोर मांडलेला आहे की जो खूप वेळा प्रत्येक वेळी त्या माझ्या लेक्चरला लोकांनी विचारले आहेत. त्यामुळे आता मज्जागत पित्त ह्यातली कुठली द्रव्य आहे हे असं तुम्ही आता उहन करून शोधायचं. लक्षात. इथं आता हे नाही मी सांगणार आहे, केस किंवा अशा पद्धतीचं काही सांगणार नाही. मज्जागत पित्त म्हणजे तुम्हाला नेमकं काय मज्जा अपेक्षित आहे आणि काय कसलं पित्त अपेक्षित आहे, कुठल्या गुणाने वाढलेलं आहे, ते मज्जागतच का गेलं, मज्जेच्या कुठल्या अवयवात गेलं, हे सगळे डिटेलिंग येतं. त्यामुळे जनरली किती सांगणार मी. स्तन्यग्रंथी मध्ये रसपाचक कधी आणि मांसपाचक कधी वापरायचं. तर लक्षात ठेवा, स्तन्यगत रसगत आम ही पहिली घडणारी घटना आहे आणि नंतरची घडणारी घटना ही मांसगत अशी घटना आहे. म्हणजे नंतर रस, रक्त, मांस अशी घटना आहे. तर तिसरा धातू आहे. तर रसगत आमाची लक्षणं दिलेली आहेत, मांसगत आमाची लक्षणं दिली आहेत. ती एकदा तुम्ही वाचा, म्हणजे हे प्रश्नच मुळात हे होणार नाहीत. आलं लक्षात. जी सद्य लक्षणं दिसतात, गुरुत्व, छर्दीसारखं वाटतं, तोंडातून पाणी सुटतं, अशी जी लक्षणं दिसतात ती सगळी रसगत आमाची लक्षणं. अशामध्ये तुम्ही रसपाचक वापरता. रक्तोष्णा, पीडिका, तृष्णा अशा पद्धतीची लक्षणं जी असतात, त्वचेवर एक केस टाकलेली मी ग्रुपवर, तर त्या पद्धतीची लक्षणं असतील तर ती रक्तपाचकाने आपण रक्तपाचक वापरतो. तर गाठ मोठी असेल तर मांसपाचकाकडे जावं, पण साधारणतः रसपाचक 3 दिवस वापरणं, रक्तपाचक 3 दिवस वापरणं आणि मग मांसपाचक वापरणं असं विचारही करू शकता तुम्ही. ग्लुटीन फ्री फ्लोअर काही डॉक्टर सजेस्ट करतात मुलांना. हे काय आपण आपला विषयच नाही मुळात. ते आज सजेस्ट करतील, उद्या त्याचा विरोध करतील, परवा ते कसं आहे, ही त्यांची थेरी आहे. बरोबर आहे. आपले सिद्धांत आहेत. बरोबर आहे. हायड्रोक्विनिन काम करतं आहे का बघू, केलं तर वापरू, असले विचार काय आपण करत नाही. आलं का लक्षात. ॲसिक्लोवायर देऊन बघू, फरक पडतो आहे का बघू, मग नाही कॉम्बिनेशन हे झालं तर मग ते बंद करू, असं काय आपण करत नाही. आपण काय कोणाला हे करत नसतो. आपले सिद्धांत फिक्स आहेत. आपल्यात काय दिलेलं आहे, नित्यसेवनीय काय आहे, किंवा वर्ज करणारी द्रव्य काय, क्षार नित्य सेवन करू नये, मध जास्त सेवन करू नये, अशी जी काही नित्यसेवनीय आहेत, जास्त प्रमाणात मध सेवन करू नये, नित्य सेवन करू शकतो जास्त प्रमाणात करू नये, किंवा दही नित्य सेवन करू नये, मासे नित्य खाऊ नयेत, असं जे दिलेलं आहे ते त्या पद्धतीने आपलं द्रव्यगुणशास्त्र जे काय म्हणतं, आपले जे सिद्धांत काय म्हणतात त्यानुसार जायचं. आपल्याला काय त्यांचे कंटेंटचे काय लेणं देणं नाही. आलं लक्षात. कारण काही नुसता प्रोटीन नसतो. एखादं द्रव्य ज्यावेळी खातो त्यावेळी नुसता तो प्रोटीन नसतो. अंडं खाल्लं की पित्त प्रकृतीच्या लोकांना फुगे अंगावर लाली उठते. ते नुसतं प्रोटीन नसतं ना, ते पूर्ण द्रव्य असतं. मग त्या प्रोटीन वाढवायचं असेल तर त्या पित्त प्रकृतीच्या माणसाने दूधच पिलं पाहिजे. त्याच्यातून काय प्रोटीन मिळेल तेच प्रोटीन मिळालं पाहिजे. आपल्याला प्रोटीन महत्त्वाचं नाही, आपल्याला द्रव्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते द्रव्य पोटात गेल्यावर काय काम करणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाने प्रोटीन खाल्लं की प्रत्येकाचीच बॉडी वाढत नाही असं व्यवहारात दिसतं. कार्बोहायड्रेट एवढं खाणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाही. त्यामुळे आपली जी हे आहे, आपलं जे आपलं जे द्रव्यगुणशास्त्र आहे
रसगुणविरूपक आहे, जे द्रव्याचे धर्मपंचक आहे, त्यानुसार सगळे कार्य करतात. आणि तसेच आपल्या मनातही डोक्यातही तेच विचार असणं फार गरजेचं आहे. असं रक्तगत आणि रसज यात फरक कसा? रसगत आणि रसज. रसगत म्हणजे काय? रसामध्ये गेलेला. आणि रसज म्हणजे रसापासून उत्पन्न झालेला. जचा अर्थ जन्म असा आहे. ठीक आहे. त्यामुळे ते शब्द असे बघा. रसगत म्हणजे रक्तामध्ये गेलेलं, रसगत वात, रसगत पित्त, रसगत आम, रसामध्ये गेलेलं. का गेलेलं असेल? रसामध्ये काही दृष्टी असेल, त्या दृष्टीने ते गेलेलं. रसापासून उत्पन्न होणाऱ्या व्याधी असं. ठीक आहे. पुढे. थँक्यू चौगले सर. हे विषय आणखी एलॅबोरेट करण्यासाठी आता मी सांगितले, तुम्हाला काय लेक्चर मिळेलच, तुम्हाला परत तुम्ही ऐकून तुम्हाला परत ते उहन होईलच. पण हे आपल्या ग्रंथातच आहे. ग्रंथही त्या पद्धतीनेच विचार सांगतात. आपण फक्त ते चिंतन करून त्याला वाढवत राहायचं आहे. आणि कशा पद्धतीने विचार करायचे? निसर्गातले द्रव्य बघायची, त्या द्रव्याचे गुणधर्म बघायचे, त्या द्रव्याचे अवयव बघायचे. तो अवयव आपल्याला हे होतोय का? त्याचा रंग, त्याचं स्वरूप, म्हणजे ॲक्च्युली काय म्हणतात ना, सगळ्या अँगलने तुमची दृष्टी जर फिरत असेल तर ते सगळे विचार करता येण्यासारखे आहेत. एकाच वेळी एकच धातुपाचक वापरता येईल का? की एकापेक्षा जास्त? नाही, एका वेळी एक वापरू शकतो आपण. एका वेळी एकच वापरायचा. कुठल्या धातूमध्ये आम गेलाय त्यानुसार त्याच धातूची ट्रीटमेंट आपल्याला करायला हवी ना. सगळं एका वेळी नाही वापरू शकतो. मग कुठकी डबल होणार, टिबल होणार, असं नाही करू शकतो. एका वेळी एक वापरावं. गुरुत्वाची लक्षणं कमी झाली की रसपाचक बंद करावं. मग रक्तोष्ण पीडिका दिसत असेल तर रक्तपाचक वापरावं. अशा पद्धतीने ते सगळं करावं. अजून चला, अजून एक 2 प्रश्न घेऊया. अजून कोणाला काय विचारायचं आहे? कसं असतं, अस्थिमज्जा, हृदयात अस्थिमज्जा. ठीक आहे, आता एक घेऊया, 1-2 घेऊया आणि आता ग्रुपवर टाका. हृदयात अस्थिमज्जापासून काय बनलं आहे? कसं असतो की कुठलाही गुण किंवा कुठलाही धातू हा ॲब्सोल्यूट नसतो. गुण ॲब्सोल्यूट नसतो म्हणजे काय आहे की मी जर स्निग्ध गुण सांगितलं तुम्हाला, तो स्निग्ध गुण म्हणजे त्याच्यात वृक्षताही थोडी असते, पण ती इतकी कमी असते की ती स्निग्धतात तो गुण असतो. आलं का लक्षात? म्हणजे ज्यावेळी मी शीतगुण म्हणतो त्यावेळी त्याच्यात उष्णता ही थोडी असतेच. आलं लक्षात? उष्णगुण असतो पण तो इतका कमी असतो की तो गुण शीत असतो. आलं लक्षात? त्यामुळे हे गुण ॲब्सोल्यूट नसतात कधीही. पंचभौतिकत्व ॲब्सोल्यूट नसतं. हे द्रव्य पूर्ण पृथ्वी महाभूताचं आहे असं नसतं. त्याच्यात आकाश पण असणार, तेज पण असणार, वायू पण असणार. फक्त ती मात्रा कमी असल्यामुळे उपदेशस्तु भूयता न्यायाने ते पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्य असं आपण म्हणतो. आलं लक्षात? आणि मग त्याला गंध बाहुल्यत्व येतं, ते सगळं आलं. त्यामुळे हृदय जर मांसमय बघितलं आपण तर त्याच्यातलं धारण करण्याची शक्ती ही अस्थिधातूचा अंश आहे. असं जर आपण बघितलं, त्याची धारण करण्याची क्षमता म्हणजे थांबण्याची क्षमता, हे करण्याची क्षमता, तर त्या हिशोबाने तो अस्थिधातू आपण पकडायचा. त्या अस्थि शोधायचा नाही आपण, त्या हिशोबाने तो धारण क्षमतेच्या हिशोबाने अस्थिधातू आपण तो बघायचा आहे, कामाच्या हिशोबाने. असा पुढे लघुसूचकाचं काय? नागवेल स्वरसाची भावना दिली. नागवेल स्वरसा उष्ण आहे आणि ते त्यामुळे त्याचं योगवाहित्व येतं. आणि रसावृत्त ज्या घटना आहेत, रसाशी आणि कफाशी आवृतत्वाच्या ज्या घटना आहेत, पित्ताशी संबंधित म्हणजे द्रवगुणात्मक पित्त, अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत, म्हणजे कफाची कारणं घडलेली आहेत आणि त्याच्यातून कफाचा द्रवगुण वाढला आहे, तो पित्ताला कारणीभूत ठरला आहे, अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत तिथं नागवेलीची भावना देऊन काम करता येतं. आणि असा विचार तुम्ही केला तर ते द्रव्य लवकर, तो योग लवकर कळेल.
हो, तसं करू शकतो तुम्ही. हां हां, वॉलला स्टिनॉसिस लक्षात ठेवा. आता स्टिनॉसिस होतोय म्हणजे कडकपणा येतोय. मग कडकपणा आणण्यासाठी आपण काय करावं लागतं, की तिथे आपल्याला स्निग्ध गुण आणावा लागतो. मग स्निग्ध गुण आणण्यासाठी आत्ता जवळचा मार्ग काय हृदयामधला, तर तो जो हृदय जिथे आहे, जी जागा आहे त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावर त्वचेवर आपण जर तेलाचा पिचू ठेवला किंवा तेलधारा केली, तर उपस्नेह न्यायाने ते तेल हृदयाकडे लवकर जाणार आहे. लक्षात आलं की नाही. त्यामुळे त्यावेळी तेलाचा पिचू ठेवला स्टिनॉसिसमध्ये तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि सोबत जर तुम्ही अस्थिमज्जापाचकं किंवा रक्त मेदोपाचकं अशी कारण हृदया शिरा आहे ना, आणि शिरा ह्या मेदापासून बनलेल्या आहेत, अश्रुजापासून पण बनलेल्या आहेत. तर मग तसं असेल तर मेदपाचक आणि रक्तपाचक अशी वापरलीत औषधं आणि हृदयावर पिचू ठेवलात बला तेलाचा किंवा कुठलाही तुम्ही त्यावेळी त्या कंडिशननुसार, तर हृदयातलं स्टिनॉसिस, तिथलं जे काही काठिन्यता आहे ती पूर्णपणे दूर करता येते. ह्या हिशोबानेच तर आपल्याला गामित्व हा विचार करता येतो आणि प्रॅक्टिसमध्ये फायदा होतो. अजून कोणाला काय शंका येणार, कारण विचारच असा आहे की तुम्हाला तो विचार करायला भाग पाडणार आहे. फक्त एकमार्गी कुठे असा लिहिलेला नसल्यामुळे, संदर्भ इकडे तिकडे त्याचे हे असल्यामुळे, आणि हे चिंतनातून उहनातून गोष्ट निर्माण झाल्यामुळे तुम्हाला ते एकत्र आत्ता मिळालं विचार, आणि त्यामुळे तुम्हाला ते छान वाटतं आहे. पण तसा विचार तुम्हीही करा, जे निदान ॲटलिस्ट जे सांगितलेले आहेत ते औषधं तशी वापरून बघा आणि तुम्हाला अगदी चांगले प्रॅक्टिसमध्ये यश मिळेल असं मला आशा वाटते. अजून मी 5 मिनटं थांबतो आणि बंद करणार मी. अजून कोणाला काही शंका असतील? लेखनीय तेलाचा पिचूचा पेपर करता येतो का स्टिनॉसिसमध्ये? पेपर का वापर आहे? वापर करता येतो का स्टिनॉसिस काय पिचूचा? हां, जर आता तुम्ही जर म्हणत असाल की हिपॅटोमेगाली आहे असं दिसत असेल चित्र, अर्थात असं आपण कंपॅरिझन करू नये, पण असं जर एनलार्जमेंट दिसत असेल तर तिथं तुम्ही तेलाचा पिचू तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता. स्टिनॉसिसमध्ये कशाला ठेवायचं लेखनीय? आधीच ते वृक्षतेने घडणारी घटना आहे, संवृत्त झालेलं आहे ना. सर द्रव्यगुणासाठी द्रव्यगुणासाठी चांगली पुस्तकं खूप पुस्तकं आहेत, त्याचं काय एक असं नाही आहे. आणि हे द्रव्यगुणशास्त्र असं द्रव्यगुणाचं पुस्तक लगेच वाचून डेव्हलप होणारं शास्त्र नाही आहे. सोबत ग्रंथ वाचणं, ग्रंथ सतत आपण जे सकाळी टीका वाचन रेग्युलर जे चालू आहे त्याच्यातून काही द्रव्य कळतात, त्याच्यातून काही विचार करतात. सोबत जी गोगटेंचं पुस्तक असेल, वेगवेगळी पुस्तकं आहेत, सगळीच पुस्तकं आहेत चांगली, देशपांडेंचं चांगलं, कुठली वाईट कुठलंच नसतं, सगळ्यांनी रुग्णांना कळावं या हिशोबानेच लिहिलेली असतात पुस्तकं. तर मी सगळी पुस्तकं वाचावीत, निघंटू वाचावेत. आणि मग ते त्या सगळ्यातून म्हणतात ना की सगळं वाचल्यानंतर एक जे सार निघतं ते अशा पद्धतीचे लेक्चर्स असतात. तर अशा पद्धतीचं सगळं वाचन करावं तुम्ही. एकाच ग्रंथाला, एकाच पुस्तकाला हे न करता सगळ्यांचा सार घ्यावा अशा पद्धतीने. हे सगळे गामित्व तुम्ही जर बघाल, वर्णाचे गामित्व तुम्ही बघाल तर मग ते गर्भिणीने लाल वस्त्र घालायची नाही आहे है ना, तर किंवा लाल पदार्थ बघणं टाळायचं, हे सगळे विषय तुम्हाला कळावे लागतात. आणि मग कळतं की आपल्या शास्त्रामध्ये किती सूक्ष्म विचार केलेले आहेत, अलग लक्षात. त्यामुळे किंवा निळा रंग जो आहे तो वेदनाशामक आहे. निळा रंग हा जो वेदनाशामक आहे. आणि मग ह्याच्यात सांगितलेलं आहे ऋग्वेदामध्ये. आणि मग त्यामुळे मोरपिसाने कुठलाही मलम लावणं हे किती, ज्यावेळी अग्निदग्ध असतो त्यावेळी कशाच्या स्पर्शाने ते मलम लावा, तर मोरपिसाने लावावं, इतकं तो स्मूथ आहे आणि ते मोरपीस निळ्या रंगाचं आहे. हे सगळे विचार किती बारीक आहेत आपल्या शास्त्रामध्ये हे कळून जातं आपल्याला अशा पद्धतीचं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वाचताना कुठलीही असेल, मग ती निदानातली असेल किंवा कुठली असेल,
अशीच लिहिलेली नाही आहे किंवा असंच काहीतरी केलेलं नाही आहे, त्यांना वाटलं म्हणून असंच त्यांनी ते कारण दिलं किंवा त्यांना असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक सिद्धांतिक बैठक आहे आणि त्यांच्या बुद्धीचं एक तेजाची ती अभिव्यक्ती आहे, ते जे लिहिलेलं आहे ते. त्यामुळे ती गोष्ट वाचताना आपल्याला तो विचार करता यायला पाहिजे, हे का असंच का, हे तसंच का. हा विचार जोपर्यंत तुम्ही मेंदूला स्ट्रेस देत नाही तोपर्यंत ती उहन होणार नाहीत गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने. त्यामुळे वाचतानाही, ग्रंथ वाचतानाही पूर्णपणे श्रद्धा ठेवून, पूर्णपणे त्यांच्यावर हे ठेवून, विश्वास ठेवून अशा पद्धतीने वाचावा. काहीतरी लिहिलं आहे, काहीतरी लिहिलं असं पद्धतीने वाचन कधीच करू नये. त्यामुळे आपण जे वाचतो आहोत ग्रंथ, ते लिहिणारी व्यक्ती ही ऋषितुल्य आहे आणि ती आपल्या बुद्धिमत्तेच्या कैक पलीकडेची बुद्धिमत्ता असलेल्या ऋषींनी लिहिलेले ग्रंथ आहेत. आणि त्यामुळे वाचताना आपण किती डाऊन टू अर्थ असायला पाहिजे, आपण किती गाढव असायला पाहिजे हे डोक्यात ठेवायला पाहिजे. अशा पद्धतीने ते वाचन व्हायला हवं. वाचताना मनाने वाचावं. कधी पण डोळ्याने वाचलं तर तुम्हाला शब्द कळतील, अर्थ कळतील. मनाने वाचलं तर तुम्हाला त्यातले भाव कळतील. त्यामुळे भाव कळण्यासाठी वाचायचे आहे आपल्याला ग्रंथ. पुढे अजून कोणाला काही प्रश्न? तर याच्यात नवीन वैद्य जे आहेत तर त्यांनी टीका वाचन जॉईन करा. सकाळी उठायचा कंटाळा येतो, त्यामुळे सकाळी लोकांची संख्या कमी असते, हे सगळं मान्य आहे. पण एका विशिष्ट स्तराला आल्यावर, प्रॅक्टिसच्या एका खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला या गोष्टींची गरज पडेल आणि त्यावेळी कदाचित ते असेल तुमच्यासमोर किंवा सांगणारा असेल, हे कदाचित त्यावेळी नसेलही. त्यामुळे मग ती वेळ गेल्यावर मग विहीर खणण्यापेक्षा आत्तापासून जरा आपल्या झोपेला, आपल्या आळसाला जरा लगाम द्यायचा आणि ह्या जिथे जिथं वाचन असतं, टीका वाचन असेल किंवा काही असेल तर तिथे ती लेक्चर्स ऐकणं, मूळ ग्रंथ जिथं वाचन आहे. कारण कसं आहे, मी म्हणणं ह्याला काही महत्त्व नाही आहे, माझ्या नावाला काही महत्त्व नाही. मी कुठल्याही लेक्चरच्या आधी मी हा बोलतो आहे, तो बोलतो आहे असं मी नाव कधीच सांगत नाही, कारण मला महत्त्वच नाही आहे. मी टीका जर वाचत असेल तर मला अजिबात एकाही गोष्टीचं महत्त्व नाही आहे. मी जे वाचतो आहे त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि ते अष्टांग हृदयाला महत्त्व आहे, त्या अरुण दत्ताला महत्त्व आहे, त्या हेमाद्रीला महत्त्व आहे आणि म्हणून आपण ते वाचत आहोत. त्यामुळे ते सगळं करायचं आहे. त्यामुळे हे माझे विचार आहेत किंवा ह्या वैद्याचे विचार, ह्याच्यापेक्षा ग्रंथकारांना काय वाटतं, त्यांचे विचार काय आहेत हे आपल्यासाठी ऐकणं फार महत्त्वाचं आहे. बाकी सगळे त्यांच्यासमोर फिके आहेत. त्यामुळे मूळ ग्रंथ वाचन करणं, स्वतः करणं, कोण करत असेल त्यांचं ऐकणं हे गरज आहे पुढच्या काळाची. तर त्या पद्धतीने तुम्ही ते जॉईन करा. जे कोणी करत असतील वाचन, टीका वाचन करत असेल त्यांना जॉईन करा, कोणालाही करा, पण मूळ ग्रंथ वाचा. अशा पद्धतीने आत्तापासून सुरुवात करा. बरं, थांबूया आता आपण. अजून कोणाला काही शंका? धन्यवाद. या लेक्चरची लिंक पण तुम्हाला लवकरच मिळेल. वैद्य आहेत ती स्वतःच्या यूट्यूबवर टाकता येत ती लिंक आणि जेणेकरून ती पोचते सगळ्यांपर्यंत. टीका वाचन मी का यूट्यूबवर टाकत आहे, सगळं प्रकरण मला मोठं वाटतं आणि ते किचकट वाटतं म्हणून ते मी सगळं टाकत नाही. त्याच्यापेक्षा जे कोणी रेकॉर्ड करतील त्यांच्याकडून रेकॉर्डिंग्स घ्या, असं काही तुम्ही करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.